हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की दुष्यंत हा आता रस्त्याने चाललेला असतो आणि चालत असताना त्याला फक्त कृष्णाची आठवण येत असते. कृष्णाबरोबर घालवलेले बरे वाईट चांगले सगळेच प्रसंग त्याला आठवत असतात. आता ते सगळं आठवतच दुष्यंत हा हॉस्पिटलच्या थेट बाहेर गेलेला असतो. तर आता इकडे अढळरावांनी बाळजाबाईंना आता गळ्याला जोरात हात लावून एका भिंतीजवळ आदळलेलं असतं आणि आता अढळराव म्हणत असतात, तू उठलीस ना कृष्णेच्या जीवावर. त्यावर बाळजाबाई म्हणत असतात, हे बघा उगाचच्या उगाच तोंडाला येईल ते बरळू नका आणि काहीतरी वेड्यासारखं बोलू नका. त्यावर अढळराव म्हणत असतात, मी मूर्खासारखं नाही, मी खरं बोलायलो. तुला काय वाटलं माझं लक्ष नाही की मी बघितलं नाही? हे बघ मगाच्याला जेव्हा दुष्यंत आला तेव्हा त्या पाईपावरनं पाय बाजूला काढताना म्या माझ्या स्वतःच्या डोळ्यानं तुला बघितले. त्यामुळं आणखीन खोटं बोलू नकोस हे बाळजा, समजलं नवं? बाळजाबाई म्हणते, काय पुरावा काय आहे तुमच्याकडं? अढळराव म्हणतात, तेच तर पुरावा नाही म्हणूनच तर सुटत आल्यास ना तू आत्ता पवतर. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता डॉक्टर्स हे कृष्णाला ऑक्सिजन मास्क पुन्हा एकदा लावतात आणि आता ते कृष्णाला शॉक वगैरे देण्यासाठी ते शॉकचं मशीन वगैरे तयार करून घेतात, कारण कृष्णाने आता श्वास घ्यायचं बंद केलेलं असतं. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला दुष्यंत हा रस्त्याने एकटाच अंधारातून चाललेला असतो. तर इकडे डॉक्टर हे कृष्णाची ट्रीटमेंट करायला सुरुवात करतात. दुष्यंत हा इकडे रस्त्याने चालत असतो आणि तो म्हणत असतो, कृष्णा काळजी करू नको, काहीही झालं तरी मी तुला काहीच होऊ देणार नाही. मी तुला वाचवण्यासाठी जे जे काही करावं लागेल ना ते सगळं करायला तयार आहे. काहीही झालं कुठल्याही परिस्थितीवर मी तुला बरं केल्याशिवाय शांत बसणार नाही आहे. तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं व्यवस्थित होईल कृष्णा. तू लवकर बरी होशील आणि मी तुला लवकर बरं करेन. तर इकडे अढळराव म्हणत असतात, पुराव्याअभावी आतापर्यंत नेहमीच तू सुटत आली आहेस, पण आता नाही. आज मी स्वतःच्या डोळ्यांना पाहिलेलं आहे एवढा एक पुरावा माझ्यासाठी पुरेसा आहे. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, तुमच्याकडे माझ्या विरोधात काही एक पुरावा नाही आहे, पण माझ्याकडे मात्र तुमच्या भूतकाळाविरोधातले सगळे पुरावे आहेत. मग जर ते समजे पुरावे वरती आले तर काय होईल? ठाव आहे नवं तुम्हासनी? लक्षात आहे नवं? त्याबरोबर अढळराव म्हणतात, आणच म्हणतो मी ते सगळे पुरावे, तू वरती आण. मला तरी बघू दे तू काय करतेस ते. कारण काय आहे ना, ते एकमेव तुझ्याकडं तुझा हत्यार उरलेला आहे. बाकी आता दुसरं तू काही एक करू शकत नाही. म्हणून तू प्रत्येक वेळी मला फक्त त्या एका गोष्टीची भीती दाखवत असतेस, बरोबर नवं? मला पण बघायचं आहे की तू कसं ते हत्यार वापरतेस. ते वापर, ते हत्यार वापर, मी बी बघतो. आणि आता गुपचूप इकडनं सुटायचं हां. त्याबरोबर आता इकडे दुष्यंत हा रस्त्याने चाललेला असताना एक बाई त्याला म्हणते, बाळा काहीतरी खायला दे रे मला, उपाशी आहे म्या 2 दिवस, मला भूक लय लागली. त्याबरोबर दुष्यंत आता खिशातले पैसे काढतो आणि ते पैसे न मोजताच तो त्या म्हातारीच्या हातात देत म्हणतो, हे घ्या आजी, सगळेच ठेवून घ्या. त्याबरोबर आता ती ते पैसे सगळे तिच्याकडे घेते आणि म्हणते, तुला देव भलं करू, तुझं कल्याण हो. त्यावर दुष्यंत हा काही न बोलता चाललेला असतो आणि मग पुन्हा तो मागे फिरतो आणि म्हणतो, नाही नाही, माझं कल्याण करो अशी प्रार्थना नका करू, माझ्या बायकोचं कल्याण करो अशी प्रार्थना करा. माझ्या बायकोला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, अपघात झाला आहे तिचा. त्याबरोबर मग ती म्हातारी दुष्यंतला त्याचे पैसे परत करते आणि म्हणू लागते, बाळा ह्या अशा परिस्थितीत मला तुझ्याकडचे पैसे नको, हे पैसे तू तुझ्याजवळ ठेव, तुला ठेव. त्याबरोबर ती त्याला सांगते, वेशीजवळचा जो देव आहे तिथं जा, जागृत देवस्थान आहे, आजपर्यंत तिथनं कोणी बी माघारी परत आलेलं नाही. त्याबरोबर इकडे बाळजाबाई ह्या घरी आलेल्या असतात आणि घरी बाळजाबाई आल्याबरोबर आता बरीचशी लोक कृष्णाची चौकशी करण्यासाठी बाळजाबाईंच्या घरीसुद्धा आलेली असतात. लोक विचारू लागतात, बाळजाबाई आता कशी आहे हो कृष्णा? आणि बाळजाबाई, अहो हे समजा घडलं तरी कसं? नक्की हे समजा का घडलं म्हणजे काही कळना झालंय बघा. त्याबरोबर बाळजाबाई ह्या आता म्हणत असतात की मला पण काही कळत नाही आहे,
माझी कृष्णा लई गुणाची होती पोर, मला तर काय सुचना झालंय. त्याबरोबर आता लगेचच त्या ठिकाणी सावित्री आणि पूजासुद्धा बाहेर येतात. सावित्री येते आणि लगेच नाटक करायला सुरुवात करते. माझी पोर, माझी कृष्णा मला सोडून गेली, अशी कशी सोडून गेलीस ग पोरी मला, माझी कृष्णा, माझी कृष्णा, माझ्या कृष्णेशिवाय आता मी कसं जगू, माझ्या काळजाचा तुकडा होता माझी पोरगी म्हणजे. बाळजाबाई विचार करत असतात मनातल्या मनात, हे कशाला उगाच भोकाड पसरायली, काय गरज आहे हिला उगाचच्या उगाच गळा काढायची. तर इकडे सावित्री म्हणत असते, माझी पोर, माझी बाय मला सोडून गेली, कशी काय गेली मला काय कळना झालंय. माझी पोर, माझी पोर, उगाचच्या उगाच नाटकं करत असते फक्त सावित्री. बाकी तिला कृष्णाचं काहीही वाटत नसतं, कृष्णाबद्दल तिला जराही काही दयामया नसते. बाळजाबाई ह्या आता तिला म्हणत असतात, जाऊ दे ग सावित्री, जाऊ दे, शांत हो, नको उगाचच्या उगाच रडत बसू. अगं आपण रडून कसं चालायचं बाई, रडू नको, धीर सोडू नको. त्यावर ती म्हणत असते, अहो बाळजाबाई, मी कशी रडू नको, माझी सोन्यासारखी पोर मला सोडून गेली हो बाळजाबाई, सांगा ना मी आता काय करू, मी आता कुणाच्या तोंडाकडं बघू. बाळजाबाई अहो आता तुम्हीच सांगा, मी काय करू, माझं तर सगळं संपलंच की. बाळजाबाई मनात म्हणतात, अरे किती ड्रामा करते ही. तर इकडे पूजाला सुद्धा सावित्री जो काही ओव्हर ड्रामा करत असते तो सगळा आवडत नसतो. पण आता सावित्रीला काही बोलूसुद्धा शकत नसतं कोणी, कारण सावित्री खूप लोकांच्या समोर बसलेली असते आणि नाटकं करत असते. बाळासाहेब मनात म्हणत असतात, काय चाललंय काय ह्या मूर्ख बाईचं. तर इकडे अजूनच सावित्री ड्रामा करायला सुरुवात करते. बाळजाबाई अहो आज सक्रातीचा सण, आजच्या दिवशी काळी साडी नेसायची, धालव्याचे दागदागिने घालायचे आणि मिरवायचं हो पोरीनी, आणि माझ्या लेकीचं पहिल्या सणासुदीला काय झालं हो हे बघा की हो, माझी कृष्णे कुठं गेली मला सोडून. कृष्णे अगं कशी का गेलीस तू तुझ्या आईला सोडून, कृष्णे अगं ये माघारी, ये परत ये पोरी, वगैरे वगैरे. आता खोटं नाटक होईना पण सावित्री कृष्णासाठी रडत असते. तर इकडे दुष्यंत हा आता त्या म्हाताऱ्या आजीने ज्या मंदिराचं नाव सांगितलेलं असतं त्या मंदिराकडे जायला निघालेला असतो. तो आता चालत चालत तिथपर्यंत पोहोचतो सुद्धा. त्यावेळी त्याला आता गुरुजी हे दिसतात. गुरुजी एका दुसऱ्या माणसाला सांगत असतात की हे बघ, तुला हे व्रत करावं लागेल, तू जर हे व्रत केलंस तर तुझं सगळं भलं होईल, कल्याण होईल तुझं. त्यामुळे दुष्यंत आता ते व्रत करत असतो. त्याबरोबर आता दुष्यंत व्रत करायचं आहे मला सुद्धा असं गुरुजींना सांगतो. गुरुजी म्हणतात, दुष्यंत सरकार अहो तुमच्यासारख्या माणसाने हे व्रत करायचं म्हणजे. दुष्यंत म्हणतो, आज माझ्या बायकोचे प्राण वाचवायचे आहेत मला, त्यामुळे आज मला जे काही करावं लागेल ना ते सगळं करायला मी तयार आहे, मला हे व्रतसुद्धा करायचं आहे. त्याबरोबर गुरुजी म्हणतात, ठीक आहे दुष्यंत सरकार, जर तुम्ही स्वतः ठरवलं असेल तर मग मी तरी बोलणारा कोण आहे, मी तुम्हाला अडवणारा कोण आहे. तुम्ही व्रत करा, कृष्णासाठी करायचं आहे म्हटल्यावर मी तरी काय बोलणार. आणि मग दुष्यंत याला गुरुजी सांगतात, हे देवस्थान जागृत आहे, पण मला सांगा तुम्हाला व्रत करायचं काय, कृष्णाला नेमकं झालं आहे काय. त्यावेळी मग दुष्यंत गुरुजींना सांगतो, कृष्णाचा अपघात झाला आहे आणि कृष्णाला खूप लागलं आहे. आता ही गोष्ट एक मंदिरातून बाहेर चाललेला मुलगा ऐकतो आणि म्हणतो, काय कृष्णाताईचा अपघात झाला आहे. त्याबरोबर तो आता ओरडतच गावात जातो आणि आता तो ओरडत ही गोष्ट सगळ्यांना सांगतो की कृष्णाताईचा अपघात झाला आहे, जेणेकरून गावातल्या लोकांनासुद्धा ही गोष्ट माहिती व्हावी. तर इकडे जयकांत दुष्यंतकडे येतो आणि दुष्यंतला म्हणत असतो, अरे भावा काय करायलायस तू हे समज, अरे वहिनीसाहेब बऱ्या होतील की, पर तू हे असलं काहीतरी येड्यावानी करू नगस, अरे हे सगळं तुला नाही झेपायचं, हे लय अवघड व्रत असतंय बाबा, नको करायला जाऊस तू ते सगळं. त्याबरोबर आता गुरुजी हे म्हणत असतात की दुष्यंत सरकार हे व्रत अवघड असतं हे खरं आहे, पण जो कोणी हे व्रत करतो त्याच्या मनातली इच्छा मात्र पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही, हे सुद्धा तितकंच खरं. जर तुम्ही हे व्रत खरोखर पूर्ण केलं तर खरंच कृष्णाला बरं वाटेल. आता काय करायचं ते तुम्ही ठरवा, म्हणजे कृष्णासाठी जर तुम्ही हे व्रत केलं तर उत्तम ठरेल. त्याबरोबर इकडे सावित्री ही आणखीन मोठं भोकाड पसरत असते, माझी कृष्णा, माझी लेक मला सोडून गेली वगैरे नाटकं करत असते. त्याबरोबर बाळजाबाई तिला म्हणतात, अगं सावित्री उठ उठ, ये इकडे इकडे. आणि मग त्या तिला बाजूला घेऊन जातात आणि म्हणत असतात, कशाला एवढं भोकाड पसरायला लागली गं, काय गरज आहे एवढं भोकाड पसरायची. त्यावर सावित्री म्हणत असते, अहो बाळजाबाई असं काय करताय, आता तसं ना असं ती कृष्णा तर वर गेली, ती काही यायची नाही खाली, पण जर तिच्यामुळं आपलं भलं होणार असेल तर काय हरकत आहे, तिच्यासाठी 2 अश्रू गाळाया, म्हणून जरा 2 अश्रू गाळायलोय.
गाळू दे की, काय फरक काय पडायलाय. त्यावर बाळजाबाई म्हणत असतात, कुणाचं भलं होणार आणि कुणाचं नाही हे तर दुष्यंतच्याच हातात आहे. त्यानं ठरवल्याशिवाय काय बी नाही व्हायचं. ठाव आहे ना तुला. त्याबरोबर सावित्री म्हणते, हो बाळजाबाई ठाव आहे, पण कशाला काळजी करायला, होईल समजा व्यवस्थित, काळजी करण्यासारखं काय नाही बघा. त्यावर बाळजाबाई म्हणत असतात, अजून दुष्यंत घरी आलेलाच नाही आहे, काय काळजी करू नका. काय काळजी करण्यासारखं नाही म्हणतेस, कळायलं काय तुला. दुष्यंत घरी येत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला चैन येणार नाही आहे, लक्षात ठेव. त्याबरोबर ती म्हणत असते, अहो बाळजाबाई कशाला काळजी करायला आहे, येतील दुष्यंत सरकार घरला. थांबून थांबून असे किती वेळ थांबणार आहेत तिथे, आणि तिथं थांबून तसं बी त्यासनी काय गावणार आहे. शेवटी आपल्याला जे हवं आहे की नाही तोच निकाल लागणार. ती कृष्णा काही जगत नाही बघा. तुम्ही उगाचच्या उगाच जास्त काळजी करताय, जास्त काळजी करायची गरज नाही. त्याबरोबर लगेचच इकडे ती म्हणत असते, बघूया आता काय घडतंय ते. आपल्या मनासारखं घडावं अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. ती काय बी झालं तरी कृष्णा जगता कामा नये एवढं मात्र नक्की. त्याबरोबर बाळजाबाईंचा फोन वाजतो. बाळजाबाई फोनवर बोलण्यासाठी फोन उचलतात. त्याबरोबर पुन्हा एकदा सावित्री मागे फिरते आणि नाटकं करायला सुरुवात करते. तर इकडे जयकांत बाळजाबाईंना सांगत असतो, अहो बाळजाबाई त्या कृष्णीला वाचवण्यासाठी दुष्यंत इकडं व्रत करायला निघालाय. अहो ते व्रत लई अवघड असतंय बघा. आपल्या भावड्याला नाही झेपायचं आणि त्या कृष्णीसाठी करायची तर एवढं समजा काय बी गरज नाही आहे. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, अरे मग सांग की जाऊन त्याला असलं काहीतरी करू नगस म्हणून, जा. त्याबरोबर जयकांत म्हणतो, बाळजाबाई अहो तुम्हासनी काय वाटायलंय, मी सांगितलं नसेल काय दुष्यंतला. अहो पण भावड्या काय ऐकून घ्यायला तयारच नाही आहे ना. त्या कृष्णासाठी मी काय बी करू शकतो असं काहीतरी म्हणायला लागलं. मग सांगा आता तुम्हीच, म्या तरी काय करू, कसं समजवू त्याला. त्यावर बाळजाबाई म्हणतात, एक काम कर, जा त्याच्याजवळ ह्यो फोन दे, त्याच्याशी म्या बोलतो, जा जा. त्याबरोबर लगेचच जयकांत होकारार्थी मान डोलावतो आणि दुष्यंतला फोन नेऊन देऊ करत असतो. पण दुष्यंत मी आईबरोबर नंतर बोलेन, आधी मला व्रत लवकर कंप्लीट करायचं आहे असं म्हणतो. बाळजाबाई दुष्यंतचे हे शब्द ऐकतात आणि बाळजाबाई रागाने फोन कट करतात आणि म्हणू लागतात, बाप रे, ह्या कृष्णेच्या प्रेमापोटी माझं पोरगं एवढं आंधळं झालं आहे की आज त्याला माझ्याजवळ बोलाया येळ नाही. आज पावतर हे असलं कधी बी घडलं नव्हतं, पर आज पहिल्यांदा चक्क दुष्यंत म्हणालाय की त्याला माझ्याजवळ बोलायला येळ नाही. हे आता एकदा घडलंय तेवढं पुरे झालं, पुण्यांदा हे असलं घडता कामा नये. तर इकडे पूजासुद्धा उगाचच डोळ्यातनं खोटं खोटं पाणी काढण्याचा प्रयत्न करत असते, नाटकं करत असते थोडक्यात रडण्याची कृष्णासाठी. त्याबरोबर लगेचच बाळजाबाई तिला जवळ बोलवतात आणि म्हणू लागतात, पूजा इकडे ये. पूजा तिकडे जाते. बाळजाबाई म्हणतात, एक काम कर, दुष्यंत तिकडं मंदिरात गेलाय कृष्णासाठी व्रत करायला, काय बी झालं तरी दुष्यंतचं व्रत पूर्ण होता कामा नये याची काळजी घे, जा. त्याबरोबर लगेचच पूजा सावित्रीला घेऊन तिकडनं निघते. तर इकडे गावातली बरीचशी लोक कृष्णाला हॉस्पिटलमध्ये ठेवलं हे कळल्यावर हॉस्पिटलमध्ये कृष्णाला भेटायला आलेली असतात. आता लोक हॉस्पिटलच्या बाहेर जमा असतात. इतक्यात अढळराव तिकडे येतात. त्याबरोबर आता लोक विचारू लागतात की थोरले सरकार आता कृष्णेची तब्येत कशी आहे, ठीक आहे नव्हती. त्यावर अढळराव सांगतात की वय आता म्हणजे ती व्यवस्थित आहे, पण अजून सुनबाई शुद्धीवर आलेल्या नाही आहेत, सुनबाईंना शुद्धीवर यायला वेळ लागणार आहे. त्याबरोबर म्हणतात की थोरले सरकार एक काम करा, ही बघा मी कृष्णाला आवडत्या तशी भाकर आणि पिठलं बनवून आणले, एवढं द्या तिला नंतरच्याला, म्हणजे तिला बरं वाटेल. एक पोरगी बोलते, माझ्या कृष्णताईला खरवस लय आवडतो बघा थोरले सरकार, ह्यो खरवस घ्या आणि द्या तिला नंतर, मग बघा कशी बरी होईल ती. त्याबरोबर आता हे सगळं बघून अढळराव म्हणतात, खरंच तुम्हा सगळ्यांचं प्रेम बघून मला खूप बरं वाटतंय आणि तुमच्या ह्या सगळ्यांच्या प्रेमामुळं कृष्णाला लवकर बरं वाटेल आणि कृष्णा शुद्धीवर बी येईल. पण अजून ती शुद्धीवरती आलेली नाही, अजून जरा वेळ लागेल बघा. डॉक्टर त्यांच्या परीनं प्रयत्न करायला, पण आपण पण त्यांना साथ द्यायला हवी ना. होईल समजा ठीक, काळजी कुणी बी करू नका काय. त्याबरोबर लोक लगेचच अढळरावांना ते सगळं खायचं साहित्य देतात आणि कृष्णा शुद्धीवरती आली की कृष्णाला द्या असं सांगतात. दुष्यंत थोरले सरकार ते सगळं साहित्य घेतात आणि म्हणतात, तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे नवं, आपला समद्यांचा विश्वाससुद्धा आहे, मग कृष्णाला काय बी नाही होणार, कृष्णाला लवकर बरी होईल. तर इकडे दुष्यंतने व्रत करायला सुरुवात केलेली असते आणि आता
चक्क दुष्यंत गुडघ्यांवर बसून देवाच्या मंदिराच्या वरती पायऱ्या चढत चाललेला असतो. आता दुष्यंत कृष्णासाठी एवढं करायला म्हटल्यावर मग गावातली लोक ही दुष्यंतच्या रस्त्यातनं काटा वगैरे सर्व काही बाजूला करत असतात, दगड धोंडे काटे, जेणेकरून दुष्यंतच्या पायाला इजा कमी व्हावी. पण दुष्यंत हा मात्र कशाचीही पर्वा न करता कृष्णासाठी त्या काट्यांवरून वगैरे चाललेला असतो. त्याला काहीच फरक पडत नसतो, कारण त्याला कुठल्याही परिस्थितीत कृष्णाला बरं करायचं आहे एवढी एकच गोष्ट त्याच्या लक्षात असते. तर दुसऱ्या बाजूला आता कृष्णाला पुन्हा एकदा जोरजोरात दम भरायला लागतो. कृष्णा ही मोठमोठ्याने श्वास घेऊ लागते. त्याबरोबर अढळराव त्या ठिकाणी येतात आणि अढळराव आता डॉक्टरांना हाका मारतात. डॉक्टर लवकर या, बघा आमची पोरगी कशी करायला, डॉक्टर लवकर या, डॉक्टर. आता अढळराव डॉक्टरांना मोठमोठ्याने हाका मारत असतात. तर इकडे कृष्णाला त्रास होत असतो. कृष्णाला अढळराव म्हणत असतात, ए पोरी, ए काय व्हायलं, ए पोरी काळजी करू नकसा, म्या हाय इथं, ए पोरी हाय म्या हाय, ए पोरी काय व्हायलंय. त्याबरोबर डॉक्टरांना पुन्हा अढळराव हाक मारतात, डॉक्टर. त्याबरोबर आता लगेचच इकडे अढळराव कृष्णाला म्हणतात, कृष्णे पोरी तुझा बा हाय इथं, डॉक्टर येत नसतात. अढळराव हाका मारत असतात. एका बाजूला कृष्णाला त्रास होत असतो, दुसऱ्या बाजूला दुष्यंतसुद्धा आता देवयाईच्या देवळात स्वतःची अग्निपरीक्षा देत असतो कृष्णासाठी. इकडे लोक त्याच्या रस्त्यामध्ये म्हणजे जे काटे वगैरे असतात ते बाजूला काढत असतात. अढळरावांना कळत नसतं की कृष्णाला नेमकं काय होतं आहे आणि आपण ह्या परिस्थितीत आता काय करायचं, कारण इथे तर दुष्यंतसुद्धा नसतो. अढळरावांना कृष्णाचं खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं, कृष्णाची काळजी त्यांना आता वाटत असते. तर इकडे दुष्यंत हा मात्र हातावर दिवा घेऊन वरती चाललेला असतो आणि तो फक्त इच्छा देवाकडे बोलत असतो, ती म्हणजे कृष्णाला शुद्धीवरती येऊ दे बस, त्या व्यतिरिक्त मला तुझ्याकडून दुसरं काहीही नको आहे. कृष्णा बरी झाली ना की बस, माझं सगळं झालं म्हणजे समज. त्याबरोबर इकडे आता कृष्णा हिने डोळे उघडलेले असतात, कृष्णा शुद्धीवरती आलेली असते. आता कृष्णाने डोळे उघडलेले पाहून अढळरावांना खूपच जास्त आनंद होतो. अढळराव लगेचच ही गोष्ट दुष्यंतला फोन करून सांगतात की कृष्णाने डोळे उघडलेले आहेत आणि कृष्णा ही शुद्धीवरती येते. त्याबरोबर इकडे दुष्यंत तोपर्यंत वरती देवाच्या दारात पोहोचलेला असतो आणि तिकडे जाऊन तो कृष्णासाठी प्रार्थनाच करत असतो. इतक्यातच त्याला अढळरावांचा फोन आलेला असतो. दुष्यंत देवाच्या दारात बसून हेच मागणं मागत असतो की माझ्या कृष्णाला लवकरात लवकर शुद्ध येऊ दे आणि तिला बरं वाटू दे. कृष्णा बरी झाली तर आणि तरच तुझ्या अस्तित्वाचा अर्थ आहे असं मी समजेन. काहीही झालं तरी कृष्णाला बरं कर. मला लोकांनी सांगितलं की तुझ्या दारातनं कधीच कोणी रिकामं जात नाही, मग आज मला सुद्धा रिकामा पाठवू नको. काहीही झालं तरी माझ्या कृष्णाला बरं वाटू दे. एवढं बोलून मग दुष्यंत हॉस्पिटलला पोहोचतो. सगळेजण कृष्णाच्या भोवती गोल जमा झालेले असतात. पण जेव्हा इकडे दुष्यंत तिच्या जवळ येतो, तो तिचा हात हातात घेत असतो, त्यावेळी मग मात्र कृष्णा दुष्यंतचा हात स्वतःपासून लांब करते. तर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं